खुरपून काढा मी काय येतो खुरपा. ते बटन नको दाबू फक्त लांबून बघ. तिला हान ती मागे जाईल. या आदित्य भाऊ पण लय दिवसांनी दिसले बरं का आज घरी जेवायला रात्रीचं. तुला काय सकाळ दिसते का संध्याकाळ दिसते? तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता काहीतरी काम करायला पाहिजे. एवढं गायांचं शांत देतो टाकून कुंड्यात. गाय लागली आरडायला लगेच. तिचं पण दूध काढायचे पण अण्णा तवर आहे का दुसऱ्या गायचं दूध काढी त्याने इकडं. तोपर्यंत एवढं शांत तरी घेतो टाकून. आता पिऊन होईल त्याचं तवर म्हणलं दूध येतोय तोपर्यंत आपलं ना तिथे गायांचं राडा तरी उरकून घ्यावं आहे का नाही. मग लगेच हातपाय धुवून चालू जेवायला. तेवढंच काम मला. आज लवकर उठलेत तुम्ही? रात्री लवकर झोपलो होतो ना लवकर उठलो. लवकर झोपलो लवकर उठलो लवकर भूक लागली. माय कामच काय आता खायचं प्यायचं झोपायचं. भाऊजींनी पाणी पण चालू केलं का? हा मोटर केलं ना चालू. सरा मग मी जाते भांडी घासायला आता. जायची का? हा थांब एकच मिनिट एवढं टाकून देतो ना. गाया थोड्याच आहे. 2 गाय आहे आणि 2 कारवडी. त्याच्यामुळे एक मला शेणी का ते म्हणजे हे फक्त रात्रीचे दिवसाचं तिकडे झाडाखाली असते. संपलं आता. टाकू देतो. डोक्यावर पडला आंघोळ करायला लागेल पुन्हा. नाही पडलं. कारवड बांधी तू लय दूध पिली आपण. कसं चला येतच नाही ते बळबळ वाढायला लागली. तिथे बांधून टाकायची. झालं बांधून. चला आता हातपाय धुवायचे आणि जेवायचं. चला तुम्ही पण या जेवायला. गुड मॉर्निंग. तर मॅगी केलेली आहे तेवढी खाऊन घेतो आणि मग जेवण करतो. तुम्ही मॅगी खायला या मी पण खातो. सौरभ भाऊ पण आलेले आहे सकाळ सकाळ. हा का ना सौरभ भाऊ? कुठं? अरे कामच नाही काही. आदित्य कुठे? सुरेश भाऊ काय म्हणता? काय चाललंय? काम नाही काय आज? बसा जायचे मला काम. काय आता 8:30 वाजता. रोजच लवकर जातोय रे. असंच ओरकू का? वाघाचा पिंजरा काय? नको नको मला तर टाइम झालाय. तो तिथं खांबळा दिसतो का? त्या खांबळ्याच्या पलीकडून वाघाचा पिंजरा आहे. हा काय बघायचे का तुला? हा चल माहिती तिकडे. नको अरे मला उरकायचे. तू ये बघून. मला माहिती कोणी. अरे ह्या गोट्यापासून जायचं आणि तो खांबळा दिसतो का तिथं त्या खांबळ्याला खेटूनच ठेवला पिंजरा. सूरज चाललाय पिंजरा बघा आता. सूरज ते बटन नको दाबू फक्त लांबून बघ नाही दरवाजा पडन. आता बारकेने काही टोपी आणली. मला डाळिंबाला ना औषध फवारायचे काहीतरी. आता मी आलो सौरभला घेऊन. सूरज बरं का हाय तिकडे वर पाटक गेलाय. सौरभ भाऊ आपल्याला सापडले. स्वप्नील भाऊ जेव्हा वावरत होते. तर चला सौरभ भाऊ आपण परत येऊ. स्वप्नील भाऊ पाहू शकता डाळिंब लावकर चालू आहे त्यांची. कधी लावायचे? 400 झाडं लावायची. कवा? आज लावायची. सौरभ भाऊला आणलंय लगेच घरी आता आहे का नाही? सौरभ भाऊ तेवढं उरकून घ्या. बारीक रावला मदत करा. आता मी जातो. पूजा उरका लय टाइम करता तुम्ही आंघोळीला. त्याला मी गेलो दरवाजा उघडे ठेवून. बोका लगेच दूध प्यायला घरात जाऊन आहे का. आता त्यालाच ठेवायला लागले एवढं दूध. घे पिऊन आता. आज मजाची त्याची. आदित्य भाऊंची चालली औषध फवारणी. सौरभ भाऊंचं चाललंय आंबा खाणे. टाकून दिला काय? नाही. हा खातोय बिंदास खा. फक्त औषधाचा हात असेल तर हात धुवून खा. कोणतं औषध आहे? ओके औषध आहे गवताचं आहे का? मग गवताचं औषध आहे. तर सौरभ भाऊ त्यांना ना पाणी वाहण्यास थोडी मदत करणार आहे का ना सौरभ भाऊ? औषध मारस तर मी काढा काय खुरपून काढा मी काय येतो खुरपा. सौरभ भाऊ म्हणते औषध नका मारू खुरपा. मी खुरपू लागतो. खुरपा म्हणजे झाड खुरपू त्याला खत टाकायचे. खत घेऊन सरी पाडायची. तिथे काय काय पाऊस पडल्यावर ट्रॅक्टर जायचं. काढी ना सरी तासभरात सरी पडन आहे का नाही सौरभ? आता जेवून घे पटकन. खाल्ले? काय खाल्लं? मॅगी खाल्ली काय? मॅगी नको खात जाऊ.
मी खातो मॅगी. तर पूजा आज लय लवकर बसली आज स्वयंपाकाला. माझ्या टायमात स्वयंपाक होतो. असं आहे काय? रोजच स्वयंपाक होते. अन्नच काय चाललंय, फ्रीज साफ करायचं काम. काय आलं फ्रीजला? ते एक त्याचं ते बसत नव्हतं ना म्हणून. हां हां. थोडं पेढा खाल्ली तू, पेढा आहे का? पेढा आहे का? थांब मी पेढा खातो. इथं पेढा आहे पूजा म्हणते. दोन आहे दोन. दोन पेढे आहेत. उद्या तो पाव घेऊन मिसळ करू. हां हां, तू नको खाऊ, आम्ही खातो. पेढा घेतलाय आता. खातो का असं पेढा? बेळ खातो तर मी स्वयंपाक होईपर्यंत. हा का? आंबच का झालंय चपाती नाही नाही नाही, मला आमरस संध्याकाळीच खायची. हे दे काय ते दे बरं, मला बेळ खालवाय. बसतो आता इथं सावलीला हवेला बेळ खात. मटकी बेळ आहे, त्याच्यात थोडी मटकी टाकली, आता खातो. भाऊ आणि भूषण भाऊ पण आलेले आहे. त्यांना म्हणा चला आपण दोघं सगळंच तिघं बेळ खाऊ. चला. काय काम करता दोघं पण? हा, सायकल शाळा बरोबर ना? उद्या शाळा, मग क्लास. 3 दिवस सुट्टी का? 3 दिवस शाळा आली. 3 दिवस आली काय? तू कितीला जाणार? दुसरी आणि तू? चौथी. हा, चांगला अभ्यास करायचा आहे का नाही? आमच्या ह्याच्यात ना एका वर्गात 30 पोरं होती. सगळी पास झाली ना? हा. तुमच्या वर्गातली सगळी पास झाली ना? लोक असं देवा का सायकल यांची. आता हे डबल सीट जाणार आहे का सिंगल? सिंगल तू पाय पाय मला द्यायला सांग म्हणताय का माणूस. डबल सीट नेतो. पाडा निस्ती पाडीता दिवसभर निस्ती सायकल पाडीता. बघा जमत असं ना ते मीच नेतो, आहे का नाही? सावकाश जाऊ द्या. अरे बोला काढतो आता. जाऊ. बसलो होतो. हवा नाही काय नाही सायकलला. बाबाने बोलावलंय का तिकडून? नको कायम काय घेते, सवय लागेल ती त्याला. तर एवढी ताटली तू आपली. इथं पाखरू पाहू शकता कुठं बसलंय. हे खतवाराचा अवजार आहे ना, त्याच्यावर बसले त्या दांडक्या. गायला आलटा ते एकदा त्यांची गाठ घ्यायला पाहिजे. नेमकं काय झालंय त्यांना? घासाची वाट बघा द्या वाटते. अजून घास कापायचं काम चालू आहे ना. वासराचं काय चाललंय? वासरू बरं आहे का? बरं आहे का याचं? बरं आहे का? तिची आई म्हणते बरं आहे बरं आहे. तुम्हाला आता व्हायला पाहिजे, तुम्ही जरा जास्तच मळालेलं आहे मातीने. मातीतच बसत आहे ना. तर पृथ्वीराज भाऊ आलेले आहेत. कुत्रे त्यांच्या मागे लागलेले आहे. झाली यांची मारामारी चालू. हो साईडला लगेच मारामारी करता. शेळ्यांना सोडितो. आता अंधार पडत चाललाय. त्यांचं खाऊन भागलंय वाटते चांगलं मस्तपैकी. चालेल का खाऊन? झालंय झालंय. आलोच तुम्हाला सोडितो. चांगलाच पिळा घालून ठेवलाय मस्तपैकी. अरे हो, सारखी झटका मारीत आहे का? सोडायच्या आतच सोडू न द्यायला. त्यांना दिले सोडून. आता म्हणलं पाणी बिनी पितीन, थोडा घास खातीन. अरे तिथं वासराला मारायला लागली. लवकर चला, नाही गेली. गायने मारलं. वासराला मारायला लागली. गाय काय जाऊन द्यायचे नाही त्यांना. या इकडे चला, माय मागे या इकडे. अन्न आलेले घास घेऊन, शेळ्यांना जातो घास घेऊन. त्यांनी जरा गावात खाल्लंय ना चांगलंच. मग आधीच पळाले. शेळ्यांना टाकला इथं घास. शेळ्या कुठे पळाल्या. बघ कशी भारी. चला इकडे चला. शेळी मावशी इकडे या. शेळी मावशी पाय काढा. चला या तुम्ही पण या. हो तिला हान ती मागे जाईल. या घास खा मग या इकडे. धरू का हिला? नाही मी सोडणार लगेच. हट. धरा धरा. या तुम्हाला लई पडायला लागली होती. या इकडे या. हट. इकडे या थांबा. घास खायचा असेल तर काय नाही तर तसंच राहा. लावून गणेश भाऊ आलेले रोजच्या सारखे. आदित्य भाऊला सोडवा. आदित्य भाऊ काय आला ते गणेश भाऊला त्रास देता तुम्ही? अरे मायाला त्रास देते मला. असं नका करू.
भांडण झाले आता आमची लय आणलाय त्याला. खरं काय गणेश बारक्या काही कर पण त्याच्या नादी नको लागू. काय तुला 1 किलो बिर्याणी चारायची रविवार का 1 किलो बिर्याणी ना काल रविवारचं राहून गेली ना. बरोबर जेवायला आता रोजच्या सारखा रोजच आमरस आहे. तुम्ही जेवायला या. अण्णा कुठे अण्णा दिसले. आदित्य भाऊ पण लय दिवसांनी दिसले बरं का आज घरी जेवायला रात्रीचं. हा तरी सिद्धेश्वर वाडीला जायचे. आता अन्न पण आलेले आहे परत आंबा घेऊन आलेले. आंब्याचा सीझन चालू आहे तोपर्यंत काय व्याव नाही. जेवाय बसा अण्णा ते नंतर आमरस करू आपण उद्या परत आमरस करू. आणि आता घ्या खाऊन. मी थोडंच घेतले खायला कस काय आंब्यामुळे साखर टाकली ना त्याच्यामुळे साखरेमुळे. नाही ते सकाळचं होतो. तुम्ही जेवून घ्या. तर बारक्याने ना प्रशांत भाऊ कुठतरी चाललंय. कुठं चाललंय रे? आम्ही चाललोय सिद्धेश्वर वाडीला आता. आणि येणार का वाशिम 12-1 वाजता. आणि एवढ्या सकाळून चालले तुम्ही? तुला काय सकाळ दिसते का संध्याकाळी दिसते? हा मग मला तेच माहिती एवढ्या संध्याकाळी का दिवसा का नाही गेली? गेलं पाहिजे बाबा देवाच्या पाया पडायला. आणि मग दिवस आहेच ना. दिवस आता कसं दुकानावरती होतं ना रे. बरं चालते जा सावकाचा. आहे गॅरेज. चालते ठेवू का? हा कार ओढे ना दूध पिऊन झाली का अण्णा इकडंच अंधारात नेऊन बांधिते. गॅरंटी गवा कधी येऊ शकतो. आपलं दूध पाजले हातच बांधून ठेवायची. चला लागले उड्या मारायला. आहे का कसं आहे का नाही? खुद झाली आता बांधायची म्हणलं. नको डायरेक्ट बांधून ठेवतो. उंबरती माहिती तशी उंभारणारच टाकायची बांधून आता. तर मित्रांनो व्हिडिओला इथंच समाप्त करतो. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट.